Student, today we will see one important point of 12th standard syllabus, vertical circular motion. आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशन हे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये पाहिलं, म्हणजे अशा पद्धतीच्या प्लेन मध्ये. दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन. इन दिस वे बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन. पण आता आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पाहणार, जिथे बॉडी सर्क्युलर मोशन करते आहे इन अ व्हर्टिकल प्लेन. इन दिस वे, म्हणजे अशा पद्धतीने व्हर्टिकल प्लेन, जस्ट लाईक मेरी गो राऊंड. मग आता हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे बॉडीचं, हे दोन प्रकारे होऊ शकते. एक तर कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. वन इज कंट्रोल्ड vertical circular motion in which the speed of body remains constant. म्हणजे हे वर्टिकल सर्क्युलर मोशन होत असताना या बॉडीचा स्पीड हा कॉन्स्टंट ठेवला जाईल. स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय होईल की असं वर्टिकल सर्क्युलर मोशन होत असताना इथे बॉडीला या लोअर पॉइंटला प्रत्येक वेळेला प्रत्येक रिव्होल्यूशन मध्ये एनर्जी दिली जाईल. ती बॉडी वरती जाईल, सर्क्युलर मोशन करून परत इथे येईल, परत इथे एनर्जी मिळेल कंटिन्युअसली. म्हणजे त्याचा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट राहील. दॅट इज कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि जो दुसरा प्रकार आहे, इट इज अनकंट्रोल्ड, विच इज रेग्युलेटेड बाय acceleration due to gravity. Means it will be influenced by gravitational force. म्हणजे या बॉडीला अशी स्पीड दिली जाईल जेणेकरून ही बॉडी इथपर्यंत या टॉपमोस्ट पॉइंट पर्यंत पोहोचेल. आणि उरलेलं जे मोशन आहे ते ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समुळे होईल. जात असताना बॉडीची वेलॉसिटी कमी कमी होत जाईल आणि येत असताना बॉडीची वेलॉसिटी वाढत जाईल. हे अनकंट्रोल्ड वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, विच इज रेग्युलेटेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स और ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या टाईपच्या वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड इज व्हेरिएबल. स्पीड बदलत जाणार. इथे स्पीड कॉन्स्टंट, इथे स्पीड इज व्हेरिएबल. आणि व्हेरिएबल स्पीड असल्यामुळे दिस वर्टिकल सर्क्युलर मोशन इज ऑलवेज नॉन यूसीएम. हे कसं असेल? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि नॉन यूसीएम असल्यामुळे इथे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन पण ॲक्ट होईल आणि रेडियल ॲक्सेलरेशन पण ॲक्ट होईल. दोन्ही प्रकारचे ॲक्सेलरेशन लक्षात घ्या. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अगोदर झालेलं आहे आपलं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टँजेन्शियल कंपोनंट नाही ॲक्ट होत, फक्त रेडियल ॲक्सेलरेशन ॲक्ट होतं. पण जर नॉन यूसीएम आहे तर त्याच्यामध्ये हे दोन्ही ॲक्सेलरेशन तयार होतील, एटी आणि एआर. सो नाउ लेट अस सी. आता काही महत्त्वाचे फॉर्म्युले आपण पाहू. समजा एक स्ट्रिंग आहे, दॅट स्ट्रिंग हॅव्हिंग लेंथ आर और एल अँड अ बॉडी इज सस्पेंडेड. इट इज अटॅच टू दिस स्ट्रिंग ऑफ मास एम. याला पॉइंट मास म्हणू आपण. आणि याला आपण असं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतोय. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत असताना आपण ठराविक पोझिशन कन्सिडर करू. ही लोअर पोझिशन आहे, याला मी ए पॉइंट म्हणतो. ही हॉरिझॉन्टल पोझिशन आहे, याला मी बी पॉइंट म्हणतो. हे टॉप एंड आहे, याला मी सी पॉइंट म्हणतो. अँड दिस वन इज डी. सो दीज आर स्टँडर्ड पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग असं होत असताना समजा या बॉडीला इथे वेलॉसिटी दिली व्ही ए. आता ही वेलॉसिटी दिल्यानंतर एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची, हा स्ट्रिंग आहे आणि सक्सेसफुल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी या स्ट्रिंग मध्ये सतत टेन्शन ऍक्ट होत असलं पाहिजे. टेन्शन बदलत जाणार नो डाऊट, परंतु इथे कोणत्या ना कोणत्या व्हॅल्यूचं टेन्शन या स्ट्रिंग वरती पाहिजेच, आवश्यक आहे. त्याच्याशिवाय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार नाही. सपोज व्ही ए इज वेलॉसिटी गिवन टू दिस बॉडी ॲट लोअर एंड.
आता इथे काय होईल या पॉइंटला पहा केअरफुली. टेन्शन इज ॲक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन, इट्स वेट इज ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन mg. आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे सेंट्रीपिटल फोर्स इज नथिंग बट समेशन ऑफ ऑल रियल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉडी. मग टी वरती ॲक्ट होतो, mg खाली ॲक्ट होतो, दोघांचं सबट्रॅक्शन होईल आणि तयार होईल सेंट्रीपिटल फोर्स. सो ॲट पॉइंट ए, पहिला मुद्दा लक्षात घ्या, ॲट पॉइंट ए व्हॉट हॅपन्स, सेंट्रीपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन आर, वेलोसिटी v हे कन्सिडर करू आपण, इज इक्वल टू टी मायनस mg. टी ए म्हणून बिकॉज इट इज ॲट पॉइंट ए. इक्वेशन 1 म्हणजे याला असंही लिहिता येईल टी ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर प्लस mg. सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू टी ए मायनस mg. दुसरा पॉइंट ॲट पॉइंट बी, आता बॉडी इथे आली पॉइंट बी ला, इथे काय होईल, mg इज ॲक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, टेन्शन इज ॲक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. आता या दोघांमध्ये काहीच होऊ शकत नाही, mg डाउनवर्ड डायरेक्शनला आहे, टी असा आहे, म्हणजे हा mg याच्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम करत नाही. म्हणजे थोडक्यात सेंट्रीपिटल फोर्समध्ये mgचं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाही पॉइंट बीला. म्हणून पॉइंट बीला आपण काय म्हणणार, सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे हा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, इज इक्वल टू सिम्पली टेन्शन ॲक्टिंग ॲट पॉइंट बी टी बी. वरती जाऊ आता आणखी, ही बॉडी इथे आली आता ॲट पॉइंट सी, इथे काय होईल, टेन्शन अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, वेट इज ऑल्सो ॲक्टिंग in the same direction mg. So at point C what happened, tension as well as weight contribute to form centripetal force. म्हणजे तयार होईल इक्वेशन एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू टी प्लस mg. याला मी टी सी म्हणतो, mg ला इकडे आणा, टी सी इज इक्वल टू एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर मायनस mg. या तीन इक्वेशनकडे पाहून तुम्हाला लक्षात येते की पॉइंट सी ला टेन्शन कमी झालेलं आहे, सगळ्यात कमी, आणि पॉइंट ए ला टेन्शन हे सगळ्यात जास्त आहे. मग क्रिटिकल वेलॉसिटी किती असेल व्हीसीएम मधली, व्हॉट इज क्रिटिकल वेलॉसिटी फॉर व्हीसीएम, द मिनिमम अमाउंट ऑफ वेलॉसिटी which is necessary to just leave this position. ही पोझिशन क्रॉस करण्याकरता जेवढी मिनिमम वेलॉसिटी लागते त्याला म्हणायचं क्रिटिकल वेलॉसिटी इन वर्टिकल सर्क्युलर मोशन. तर मग त्याच्याकरता आपण टेन्शन 0 घेऊ. सो ॲट पॉइंट सी लेट टी सी इज इक्वल टू 0 टू फाइंड आउट क्रिटिकल वेलॉसिटी. दॅट मीन्स वेलॉसिटी ॲट पॉइंट सी, टी सीची किंमत इथे 0 टाका, 0 इज इक्वल टू एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर मायनस mg. म्हणजे हा इकडे येईल एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू mg, एम कॅन्सल, देअरफॉर वी गेट व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट आर जी. इथली वेलॉसिटी, या पॉइंट सी ची वेलॉसिटी, मिनिमम वेलॉसिटी दॅट इज रिक्वायर्ड फॉर सक्सेसफुल वर्टिकल सर्क्युलर मोशन, ही आहे अंडर रूट आर जी. मग वेलॉसिटी माहीत झाली तर कायनेटिक एनर्जी काढता येईल. कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट सी, कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट सी हाफ एम व्ही स्क्वेअर 1/2 एम आर जी. पोटेन्शियल एनर्जी काढता येईल, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट सी mgh. तर h म्हणजे काय येईल, हा आर प्लस हा आर, h इज इक्वल टू ट्वाइस आर. म्हणजे इथे येईल mgh, h म्हणजे ट्वाइस आर, म्हणजे हे झालं 2mrg. मग टोटल एनर्जी काय होईल, टोटल एनर्जी ॲट पॉइंट सी, या दोघांची बेरीज
sum of kinetic energy plus potential energy. So 2 to 5 by 2 mRg. आणि या पॉइंटचं टेन्शन आपण किती गृहीत धरलं? 0. Tc 0. So these are the 5 important formulae which we can apply at point C, toppest point. आता ज्या वेळेला पार्टिकल पॉइंट C पासून पॉइंट A ला येईल, तर असं होत असताना म्हणजे या पॉइंट A ला येत असताना इथे जेवढी एनर्जी आहे, दॅट टोटल एनर्जी इट इज कन्व्हर्टेड इन कायनेटिक एनर्जी. ही दुसरी केस पाहतोय आपण, अनकंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलेशन रेग्युलेटेड बाय G. तर खाली येत असताना काय होईल? बॉडीची वेलॉसिटी वाढत जाईल, बिकॉज ग्रॅव्हिटी हेल्प्स द मोशन. इकडून इकडे येत असताना ग्रॅव्हिटी हेल्प करेल, म्हणून वेलॉसिटी वाढत जाईल. मग ही जी एनर्जी इथे आहे ती सर्वच्या सर्व इथे कशामध्ये कन्वर्ट होईल? कायनेटिक एनर्जीमध्ये. सो ॲट पॉइंट ए व्हॉट विल हॅपन? इथेच लिहितो पॉइंट एच्या कॉलममध्ये. टोटल एनर्जी ॲट पॉइंट सी means this total energy at point C, it is converted into kinetic energy at point A. total energy आहे 5 by 2 mRg आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ m va स्क्वेअर, जी वेलोसिटी आपल्याला काढायची इथे va. m कॅन्सल, 2 कॅन्सल, va इज इक्वल टू √5rg. इथली वेलॉसिटी मिळाली √5rg. एवढी वेलॉसिटी इथे द्यावीच लागेल बॉडीला, त्यावेळेला याचं सक्सेसफुल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होईल. मग ही वेलॉसिटी माहीत झाली तर कायनेटिक एनर्जी काढता येईल. कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट ए हाफ mv स्क्वेअर. हाफ mv स्क्वेअर म्हणजे 1/2 m√5rg त्याचा स्क्वेअर. इट बिकम्स 5 by 2 mRg. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट ए, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट ए 0 असेल, कारण हे बॉटम पोझिशन आहे, याला काहीच हाईट नाही. सो पोटेन्शियल एनर्जी 0. टोटल एनर्जी काय असेल? तर या दोघांची बेरीज. टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए 5 by 2 mRg. आता राहिला प्रश्न टेन्शनचा. टेन्शन किती असेल? या इक्वेशनमध्ये TA ची व्हॅल्यू टाकायची. टेन्शन ॲट पॉइंट ए TA. Substitute this value here. √5rg means 5rg स्क्वेअर झाल्यामुळे r कॅन्सल. 5mg प्लस mg, 5mg प्लस mg म्हणजे 6mg हे तयार होईल टेन्शन. 1 2 3 4 5 फॉर्म्युले इथे सुद्धा तयार झाले. इथे 5 फॉर्म्युले, इथे 5 फॉर्म्युले झाले, टोटल 10 फॉर्म्युले. आता पॉइंट बी कडे या. इथे आल्यानंतर पुन्हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्ही वापरू शकता ॲट पॉइंट बी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. व्हॉट हॅपन्स? इथे जेवढी कायनेटिक एनर्जी आहे या पॉइंटला आता कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी सारखी आहे, कारण पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. मग इथे जेवढी टोटल एनर्जी आहे ती या पॉइंटला येत असताना दोन प्रकारच्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. सो इथे लिहितोय टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट बी. बॉडी इथून इथे आली, मग इथली जी टोटल एनर्जी आहे ती इथे कॉन्झर्व राहणार आहे पॉइंट बी ला. फक्त आता बदल काय झाला? इथे कायनेटिक एनर्जी पण आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण आहे, कारण हाईट आहे. सो टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट बी. 5 by 2 mRg. कायनेटिक एनर्जी असेल हाफ mvb स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी असेल mgh. h म्हणजे इथे असेल r. h म्हणजे काय असेल? r. याला इकडे शिफ्ट करा. हाफ mvb स्क्वेअर इज इक्वल टू
5/2 mrg minus mrg, it becomes 3/2 mrg. 2 cancel, m cancel, Vb is equal to under root 3rg. Vb is equal to under root 3rg. म्हणजे इथली या पॉइंट बी ची वेलोसिटी मिळाली अंडर रूट 3rg. मग वेलोसिटी मिळाली म्हणजे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय असेल? कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट बी हाफ एम व्ही बी स्क्वेअर म्हणजे 3/2 mrg. पोटेन्शियल एनर्जी काय असेल? पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट बी mrg. टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी काय असेल? या दोघांची बेरीज म्हणजे पुन्हा 5/2 mrg. लक्षात घ्या एक गोष्ट, सर्व ठिकाणी टोटल एनर्जी जी आहे ती 5/2 mrg आलेली आहे सर्व ठिकाणी. आता टेन्शन काय असेल इथे? सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू हियर. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. TB इज इक्वल टू m. VB ची किंमत आपली आली अंडर रूट 3rg. त्याचा स्क्वेअर म्हणजे 3rg. अंडर रूट स्क्वेअर रूट निघून गेला. RR कॅन्सल म्हणजे 3mg. इथे टेन्शन मिळालं 3mg. पुन्हा 5 फॉर्म्युले या पॉइंट बी ला मिळाले आपल्याला. व्हेलॉसिटी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी, टेन्शन. 5 इथे, 5 इथे, 5 इथे, 15 फॉर्म्युले तयार झाले. पॉइंट बी च्या ज्या व्हॅल्यूज इथे मिळालेल्या आहेत, दॅट ऑल व्हॅल्यूज आर अप्लिकेबल ॲट पॉइंट डी ऑल्सो, बिकॉज बोथ पॉइंट्स आर इन सेम स्टेट ऑफ मोशन, पॉइंट बी अँड पॉइंट डी. बऱ्याच वेळेला काय होते, या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे जे स्टँडर्ड पॉइंट आपण घेतले ABCD, असे स्टँडर्ड पॉइंट न घेता एनी आर्बिटरी पॉइंट आपल्याला कन्सिडर करावं लागतं, कारण त्याचं एक्झॅक्ट लोकेशन हे अँगलनुसार बदलत जाणार. या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये अँगल बदलला की याचं लोकेशन बदल जाणार. मग समजा एनी आर्बिटरी पॉइंट मी P कन्सिडर केला. दिस इज अ स्ट्रिंग ऑफ लेंथ R and now it is present at this arbitrary point P. Its mass is m. आता ज्या वेळेला हा पॉइंट P आपण कन्सिडर करू, which makes particular angle theta here with vertical. वर्टिकल सोबत याने अँगल तयार केला थीटा. तर हा R आहे म्हणजे हा R cos थीटा होऊन जाईल याची लेंथ. आता पहा या पॉइंटला mg it is not acting exactly vertical but its component we have to consider. आता mg नी कन्सिडर करावं लागणार आपल्याला, त्याचा कंपोनंट कन्सिडर करावं लागेल, कारण हा असा mg झाला या बाजूला, तर इकडे कंपोनंट तयार होईल mg cos थीटा. याला मी सध्या आरच लिहितो. हा mg cos थीटा इकडे ऍक्ट झाला mg cos थीटा आणि इकडे ऍक्ट झाला mg sin थीटा. हा थीटा आहे म्हणून हा थीटा आहे. मग आता पहा, हा जो mg cos थीटा आहे, दिस कंपोनंट विल इफेक्ट ऑन द व्हॅल्यू ऑफ t, कारण इथे टेन्शन आहे अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर इन द स्ट्रिंग. तर t मध्ये जो घडणारा बदल आहे तो या mg cos थीटामुळे होईल, आणि स्पीड मध्ये इथे जो घडणारा बदल आहे तो mg sin थीटामुळे होईल. मग आता इक्वेशन तयार करू. जनरल केस ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पाहून घ्या, t इकडे ऍक्ट होतो, mg cos थीटा इकडे आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज नथिंग बट समेशन अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द रियल फोर्सेस. म्हणजे या दोघांचं काय घ्यावं लागेल आपल्याला? सबट्रॅक्शन. सो इन जनरल केस व्हॉट वी कॅन राईट, mvp स्क्वेअर अपॉन r, velocity at point P, vp square upon r is equal to t minus mg cos theta. t minus mg cos theta. t च्या ऐवजी TP घेऊ, टेन्शन ॲट पॉइंट P. म्हणजे TP is equal to mvp square upon r plus mg cos theta. आता हे जनरल इक्वेशन झालं. या जनरल इक्वेशनमध्ये थीटाच्या व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केल्या की तुम्हाला प्रत्येक पॉईंटला येणारं टेन्शन फाइंड आउट करता येईल.
इथे पॉईंट एला थिटा 0 घ्यायचा, कॉस 01. व्हीपी ऐवजी इथे काय होईल व्हीए. नंतर इथे थिटा 90 डिग्री घ्यायचा, कॉस 90 0. व्हीपीच्या ऐवजी इथे काय होईल व्हीबी, व्हेलॉसिटी ऍक्टिंग ॲट पॉईंट बी. इथे थिटा 180 डिग्री होईल पाय इथून इथपर्यंत. इथे व्हीपीच्या ऐवजी होईल व्हीसी. हिअर व्हीसी इज नथिंग बट अंडर रूट आर जी. मी या व्हॅल्यू इथे टाकल्या की अगोदर जे आपण टेन्शन फाइंड आउट केले प्रत्येक पॉईंटचे ते सर्व पॉईंटचे टेन्शन तुम्हाला इथे मिळतील. आता समजा व्हेलॉसिटीचा डिफरन्स तुम्हाला इथे फाइंड आउट करायचा आहे. व्हेलॉसिटीचा डिफरन्स आता पहा, इथे व्हेलॉसिटी होती व्हीए. व्हीए velocity is given to here, given to the object, and now here velocity is vp. मग जर आपल्याला चेंज इन वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे इफ थिटा इज नोन टू अस, मग त्यावेळेला सुद्धा तुम्ही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी थेरम वापरू शकता. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लक्षात घ्या, या पॉइंटला इथे वेलॉसिटी आहे व्हीए, इथे वेलॉसिटी आहे व्हीपी, हा आर आहे, हा थिटा आहे, तर हा आर इथे गेल्यानंतर हा होऊन जातो आर कॉस थिटा. असं गेल्यानंतर म्हणजे ही जी हाईट आहे या दोन पॉइंट मधली हाईट नक्कीच इथे सारखा डिफरन्स तयार झालेला आहे. दोन्ही पॉइंट सारख्या हाईटला नाहीये. लक्षात घ्या, पॉइंट पी ग्राउंड वरती नाही आहे, ग्राउंड वरती हा ए आहे, पॉइंट पी हा याच्यापेक्षा थोडा वरती आहे. मग जितका तो वरती असेल तीच हाईट आपल्याला कन्सिडर करावं लागेल एच. बरोबर आहे. तर ऍक्च्युली एच म्हणजे इथे काय येईल आर मायनस आर कॉस थिटा. हा आर कॉस थिटा, ही टर्म अशी आर कॉस थिटा आली, आर मायनस आर कॉस थिटा म्हणजे हा येईल आर 1 मायनस कॉस थिटा. हा इथून इथपर्यंत आर आहे इथे आणि हा इथून इथपर्यंत आर कॉस थिटा आहे, म्हणजे आर मायनस आर कॉस थिटा हा याची. समजलं. एच इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार पॉइंट ए ला पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही ए स्क्वेअर आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार काय लिहू शकतो आपण, टोटल एनर्जी ॲट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉइंट पी. मग टोटल एनर्जी म्हणजे काय असते, सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. 0 प्लस हाफ एम व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू पॉइंट पी ला काय होईल, आता इथे पोटेन्शियल एनर्जी पण आहे आणि कायनेटिक एनर्जी पण आहे. पोटेन्शियल एनर्जी एम जी एच आणि कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही पी स्क्वेअर. याची व्हॅल्यू इथे आपण सबस्टिट्यूट करू शकतो. याची व्हॅल्यू ऑलरेडी आपण या डायग्रामवरून इथे काढून ठेवलेली आहे. सो व्हॉट वी गेट एम जी एच आर 1 मायनस कॉस थिटा प्लस हाफ एम व्ही पी स्क्वेअर. हाफ कॅन्सल करता येईल, इथे 2 टाकून द्या, एम एम कॅन्सल म्हणजे व्ही ए स्क्वेअर, इथे 2 आला, 2 जी आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, हा हाफ कॅन्सल झालेला आहे, व्ही पी स्क्वेअर मीन्स व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही पी स्क्वेअर इज इक्वल टू 2 जी आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. या दोन वेलॉसिटी मधला डिफरन्स हा अँगलच्या टर्ममध्ये असा येईल. तसंच जर ही किंमत व्हीपीची, आता याच्यावरून व्हीपी काढता येईल तुम्हाला, व्हीपीची किंमत जर तुम्ही इथे सबस्टिट्यूट केली या इक्वेशनमध्ये तर तुम्हाला टेन्शन कोणत्याही दोन पॉईंट मध्ये असलेला टेन्शनचा डिफरन्स फाइंड आउट करता येईल. सिम्पली वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ व्हीपी हियर. ठीक आहे.